श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 758. आपण शूर्पणखेचा हा दंभ कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी या खरदूषणाच्या वधाच्या आधाराने परतवून लावला त्याचं चिंतन गेल्या काही कथाप्रवाहामधून पाहिलं. प्रभू रामचंद्रांचा हा पुरुषार्थ पाहून समस्त देवता अत्यंत प्रसन्न झाल्या. आकाशामधून प्रभू रामचंद्रांवरती ते पुष्पवृष्टी करू लागले. संत मुनी यांचं हृदय देखील निश्चिंत झालं. खरदूषणाची एवढी मोठी सेना एकट्या प्रभू रामचंद्रांनी कशा पद्धतीने उद्ध्वस्त केली याचं अत्यंत जवळून दर्शन लक्ष्मण आणि सीताजींना झालं. युद्ध संपताच लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती नतमस्तक होऊ लागतात. प्रभू रामचंद्र त्यांना उचलून आपल्या हृदयाशी लावतात. सीताजी प्रभू रामचंद्रांच्या या रूपाकडे पाहतायत आणि त्यांच्या मनामध्ये जे अनुर्वाच्य असं प्रेम निर्माण झालेलं आहे ते या नेत्रांच्या आधाराने कितीही वेळ जरी भगवंताचं दर्शन झालं तरी ते तृप्त होत नाहीये. अशी ही या दंडकारण्यामध्ये, या पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या पुरुषार्थाची कथा आपण गायली. असाच काही काळ पुढे चाललेला आहे आणि त्याच वेळेला शूर्पणखा जी या युद्धामध्ये नष्ट झाली नाही ती रावणाकडे जाऊन लंकेमध्ये आपलं दुःख त्याच्या समोर मांडतीये. त्याला काही उपदेश देतीये, त्याला प्रेरित करतीये, त्याच्या अहंकाराला जणू काही आवाहन देतीये की तुझ्या अखत्यारीमध्ये या शूर्पणखेची ही अवस्था बघ कशी झाली आहे. अशा या कथाभागाचं आज आपण चिंतन करणार आहोत. कालच आपण या सर्व चौपायांचं गायन केलं असल्यामुळं आज पुन्हा एकदा दुरुक्ती टाळण्यासाठी आपण ते करणार नाही आणि कालच्या या सूत्रापासून आपण चिंतनाला सुरुवात करू. काल एक केंद्रबिंदू आपण असा घेतला होता की भगवंताला अत्यंत अप्रिय काय आहे, तर भगवंताला अत्यंत अप्रिय आहे जीवाच्या अंतरंगातला दंभ. आपण जसे नाही तसे जगाला दाखवण्याचा जो निरंतर प्रयत्न जीव करत असतो आणि त्या आधारानेच जणू काही भगवंताला देखील प्रभावित करण्याचा तो प्रयत्न करतो. खरं तर मर्म शरणागतीमध्ये आहे आणि हा शरणागतीला आम्ही न जाण्यासाठी जर सगळ्यात मोठा कुठला अडथळा असेल तर तो आमच्या दंभाचा आहे. मी नाही बाबा तुला साजेसा, माझे अनंत अपराध आहे, माझं ज्ञान ते कुठलं, जे काही 4 पुस्तकांमध्ये वाचलं तेच मी बोलणार आणि त्यालाच ज्ञान समजणार. परंतु हे प्रभो, अंतरंगामध्ये असलेल्या विकार वासना यांना जेव्हा मी माझ्या हृदयस्थ आरशामध्ये पाहतो तेव्हा खरोखर मी अत्यंत लज्जित होतो. तुझं नाम घेण्याची देखील माझी पात्रता नाही याचा मला खऱ्या अर्थाने बोध होतो. अशा पद्धतीने स्वतःच्या अहंकाराला जो ठेचू शकतो तोच या दंभाच्या पलीकडे असलेल्या आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचेल. अन्यथा व्यवहारामध्ये ज्या पद्धतीने आपण स्वतःला निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो सज्जनो, भगवंताच्या या कोर्टामध्ये मात्र आपण जितक्या लवकर आपलं दोषीपण स्वीकारूत तेवढ्या लवकर उद्धाराची आपल्याला संधी प्राप्त होऊ शकते. इथंच सर्व शरणागतीचं खऱ्या अर्थाने मूळ आहे. आणि जर भगवंत कोणाच्या विषयी, ज्याला इंग्लिशमध्ये इग्नोर हा शब्द म्हटला जातो, तर अशी कुठली व्यक्ती भगवंताच्या या दरबारामध्ये असेल तर ती तीच जी आपल्या दंभाला जाणूनही
आपल्या समोर या दंभाचा पाडाव होऊनही त्या दंभाला शरणागतीमध्ये बदलू शकत नाही, किंबहुना तो दंभ पुन्हा एकदा रावणाच्या चरणी जाऊन पडतोय. पुन्हा पुन्हा या राक्षस वृत्तीलाच तो उत्तेजित करतोय. लीला चरित्राच्या आधाराने तर भगवंताचं हे नियोजनच होतं की शूर्पणखेचे हे कान आणि नाक कापून आपण तिला रावणापर्यंत पोहोचवायचं, जेणेकरून रावण या लंकेमध्ये आपल्या आगमनाची वार्ता जाणू शकेल. त्यामुळे लीला चरित्राचं हे सुंदर संदर्भ तर त्यामध्ये आहेत, आणि त्याचबरोबर अंतरंगातल्या या षड्रिपूंमध्ये देखील या दंभाच्या आधाराने जीव कसा नागवला जातो याचं देखील चिंतन आहे. गोस्वामीजी म्हणतात, बोली बचन क्रोध करी भारी, देस कौसकय सुरती बिसारी. शूर्पणखा रावणाच्या दरबारामध्ये गेली, आणि रावणाच्या दरबारामध्ये आजपर्यंत रावणावरती क्रोधित होऊन कोणी बोलेल, रावणाला दोन गोष्टी सांगेल, शिकवेल, अशी या दरबारामध्ये घटनाच घडली नव्हती. सुंदरकांडमध्ये देखील जेव्हा हनुमंत या रावणाच्या दरबाराकडे पाहतो, तेव्हा त्याला काय दिसतं? कर जो रे सुर दिसिप बिनीता, भ्रुकुटी बिलोकत सकल सभीता. देवता आहेत, दिक्पाल आहेत, थरथर थरथर कापतायत रावणाकडे पाहून, न जाणे कधी आपल्या मृत्यूचं हा फरमान काढेल. आणि त्यामुळे त्यांची अखंड नजर या रावणाच्या भ्रुकुटीवरती, त्याच्या भुवयांवरती आहे, की कदाचित आपल्यावरती ही वक्रदृष्टी पडली तर आपलं इथंच आज कार्यभाग संपणार. त्यामुळे एक स्वाभाविक भीतीने हे देवता दिक्पाल देखील जे बंदिस्त आहेत ते तिथं थरथर थरथर कापत उभे असायचे. अशा या रावणाच्या दरबाराचा दरारा. या दरबारामध्ये हनुमंत आणि अंगद असे दोन व्यक्तित्व गेले, जे खरं तर रावणाच्या शत्रूच्या बाजूने आले होते, परंतु तिथं जाऊन रावणाला खडे बोल सांगूनही रावण त्यांचं काहीच बिघडवू शकला नाही. परंतु शूर्पणखा जी या आज दरबारामध्ये गेलेली आहे, जी रावणाला खडे बोल ऐकवणार आहे, आणि तेही क्रोधित होऊन ऐकवणार आहे, उच्च स्वरात ऐकवणार आहे, रुदन करत ऐकवणार आहे, त्याच्या पुरुषार्थाला, त्याच्या असलेल्या वाईट सवयींना आरसा दाखवत दाखवत जी शूर्पणखा रावणासमोर आपलं हे मन मोकळं करणार आहे, ती तर त्याची बहीणच आहे. आणि बहिणीचा अधिकार तर असतोच आपल्या भावाजवळ बोलायचा, यात काही शंकाच नाही. परंतु हे भाऊ बहिणीचं नातं जे आहे ना, जे या शूर्पणखा आणि रावणामध्ये आहे, ते नातं एका स्वार्थावरती आधारित असलेलं नातं आहे. ही शूर्पणखा आज रावणाच्या दरबारामध्ये जातीये, अत्यंत क्रोधित होऊन रावणाला जाताच क्षणी ती काय म्हणतीये? कर सिपान सो वसी दिनू राती. अरे रावणा, अरे बघ माझ्याकडं, अरे तुला दिसतीये का मी? का सतत मद्यपान करून आणि दिवसभर झोपा काढून तुला तुझ्या राज्याची काही काळजीच उरलेली नाही? देस कोस कै सुरती बिसारी. तू आपल्या देशाचा, आपल्या खजिन्याची देखील तुला स्मृती गेलेली दिसतीये. राजाचं कार्य आहे की जेवढा काही देश आणि त्याला कोश सांभाळायला मिळालेला आहे, त्यामध्ये कशी नित्य भर पडेल, कशा पद्धतीने त्याचं संवर्धन होईल, कशा पद्धतीने त्याच्या राज्यामधल्या लोकांना चांगलं जीवन जगायला मिळेल, याचा त्याने विचार केला पाहिजे. परंतु ह्या उलट आज तू या मद्यपानामुळं आणि या अखंड निद्रेमुळं असा सुस्त झालेला आहेस की तुला आपल्या डोक्यावरती आता शत्रूची टांगती तलवार येऊन उभी आहे, याचा देखील पत्ता लागत नाही. अरे कसला रे तू राजा? कुठे गेलं तुझे गुप्तहेर? कुठे गेली तुझी ही व्यवस्था, जी तुझ्या असलेल्या या राज्याबद्दल सर्व काही समाचार तुझ्यापर्यंत आणून देणारी?
तुला मारणारा तुझा शत्रू जन्माला आला, मोठा झाला, वनामध्ये तो विचरण करू लागला, आणि तरी देखील तुझ्या या गुप्त हेरांना अजूनही त्याची वार्ता देखील नाही. सुधी नाही तव सिर पर आराते. तुझ्या डोक्यावरती येऊन शत्रू उभा राहिलेला आहे. तुझं मरण तुझ्या जवळपास घोंघावतंय आणि तुला अजून तुझ्या मरणाचा देखील पत्ता लागला नाही. आजपर्यंत ज्या रावणाला या अशा उच्च स्वरामध्ये ऐकण्याची देखील सवय नव्हती, त्या रावणाला प्रत्यक्ष आपल्या मृत्यूची वार्ता त्याची बहीण शूर्पणखा सांगतेय. सज्जनो, यानंतर शूर्पणखेने फार सुंदर असा बोध रावणाला दिलेला आहे. त्या बोधामध्ये आपण जाणारच आहोत. खरं तर त्या बोधाचा विचार केला, त्यामध्ये असलेलं मर्म जाणून घेतलं तर जे मर्म आपण काही दिवसापूर्वी रामगीतेमध्ये अभ्यासलं, जे मर्म आपण लक्ष्मण गीतेमध्ये पाहिलं, जे मर्म हनुमंताने रावणाला सांगितलं सुंदरकांडमध्ये, त्याच्याच तोडीचं मर्म वचन शूर्पणखा देखील रावणाला सांगणार आहे. मग ह्याला शूर्पणखा गीता नको का म्हणायला? प्रश्न तर बरोबर आहे, कारण तिने दिलेला जो बोध आहे तो बोध अत्यंत योग्य आहे. आचरण करण्यासाठी शास्त्राधार असलेली ही वचनं आहेत. मग तरी देखील ही वचनं, त्याचा अर्थ जरी प्रभू रामचंद्र किंवा लक्ष्मणांनी वेळोवेळी केलेल्या बोधाच्या सारखा असला तरी याला शूर्पणखा गीता असं म्हणता येऊ शकत नाही. कारण सज्जनो, या जगामध्ये जर सगळ्यात सोपं काही असेल तर तो सगळ्यात सोपा मार्ग आहे दुसऱ्याला उपदेश देण्याचा, दुसऱ्याला परमार्थ सांगण्याचा, दुसऱ्याला जीवन कसं जगावं हे सांगण्याचा. आणि सगळ्यात अवघड मार्ग आहे ते जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण स्वतः जीवन जगून दाखवण्याचा, त्या पद्धतीने आपल्याला आचरण करून दाखवण्याचा. हा सगळ्यात अवघड मार्ग आहे. आणि म्हणून समर्थांनी देखील जी सर्वोत्तम दासाची लक्षणं सांगितली त्यामध्ये 3रा श्लोक लिहिताना समर्थ माऊली म्हणते की सदा बोलण्या सारिखा चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा बोलण्या सारिखा चालत आहे. संतांची वचनं ही अत्यंत सोपी असतात. अनेकदा त्यामध्ये अलंकार नसतील, अनेकदा त्यामध्ये कुठल्याही ग्रंथाचे संदर्भ दिले जाणार नाहीत, अनेकदा ते ग्रंथांच्या शिवाय बोललेल्या प्राकृत किंवा ग्राम्य अशा भाषेमधली व्यावहारिक वचनं असतील. परंतु संतांची वचनं मात्र आपल्या जीवनामध्ये विलक्षण बदल करून जातात. काय कारण असेल बरं? ती एक गोष्ट सगळ्यांना माहीत आहेच. ती कधी एकनाथांच्या नावावर येते, कधी तुकाराम महाराजांच्या नावावर येते. परंतु ती गोष्ट या संदर्भामध्ये थोडक्यात सांगणं गरजेचं आहे की एका आजीला आपल्या नातवाचा गूळ खाण्याची सवय सोडायची असते. बराच प्रयत्न करून बघते, परंतु नातवाचा गूळ खाण्याची सवय काही सुटत नाही. शेवटी ती नाथांकडे म्हणा किंवा तुकारामांकडे म्हणा ती घेऊन जाते. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यानंतर म्हणतात संत की काय आजीबाई कसं येणं केलं? म्हणे माझ्या नातवाला गूळ खाण्याची फार सवय आहे, त्याचा गूळ तेवढा तुम्ही सोडवा. संत दृष्टीने त्या नातवाकडे पाहिलं जातं आणि म्हणतात ठीक आहे, 1 आठवडा 10 दिवसांनी या, मग सांगतो. त्याप्रमाणे 1 आठवडा 10 दिवसानंतर आजी पुन्हा नातवाला घेऊन येते आणि मग संत प्रेमाने त्याला मांडीवर बसवून म्हणतात बाळा, जास्त गूळ खाणं चांगलं नाही बरं का, तू गूळ सोड बरं. आणि तो नातू देखील लगेच मान हलवतो, आजी जवळ येऊन बसतो. आजी म्हणती अहो काय म्हातारीची गंमत करता, जर एवढंच सांगायचं होतं तर मागच्या आठवड्यामध्ये घेऊन आले तेव्हा का नाही सांगितलं? यावरती ते संत हृदय हसून म्हणतं की मी 10 दिवस स्वतः गूळ खाण्याची सवय पहिल्यांदा सोडली.
आणि मग मी हा उपदेश तुझ्या नातवाला दिला. नाम घ्या हे सांगणं फार सोपं आहे, परंतु हे आपण आपल्या जीवनामध्ये जर स्वतः उतरवलं नाही तर हा सर्व शब्दाचा व्यवहार आहे हो. आणि शब्दाच्या व्यवहाराने कधी राम भेटणार आहे का? मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्वथा राम भेटी. या सर्व कल्पनांच्या विहारामध्ये, या सर्व कल्पनाच्या बुडबुड्यांमध्ये हा परमात्मा कसा गवसेल आपल्याला? आणि त्यामुळे शूर्पणखेचे शब्द तर शास्त्राधाराच्या नुसार योग्य आहेत, अत्यंत नीतीची वचनं ती बोलत आहे, परंतु ते गीतेच्या तोडीचे असू शकत नाहीत, कारण की ते केवळ एक कल्पनेचं राज्य आहे, जे स्वतःच्या स्वार्थावरती आणि दंभावरती उभारलं गेलेलं आहे. आणि हा देखील एक दंभच आहे की मनुष्य दुसऱ्याला उपदेश करतो आणि त्या उपदेशाच्या आधाराने त्याच्याकडून तशा आचरणाची अपेक्षा करतो, परंतु तो कधी स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहत नाही की मी जे दुसऱ्याला सांगत आहे त्यापैकी किती प्रमाणामधली ती गोष्टी मी स्वतः करून पाहतोय. आणि त्यामुळे सज्जनो, संत होणं सोपं नाही, सद्गुरू होणं तर अजिबात सोपं नाही. आजच्या काळामध्ये जणू काही अहमहिका असते. थोडंफार ज्ञान आलं, थोडंफार व्यासपीठावरून आपण चांगलं उत्तम पुराण परमार्थ सांगू लागलो, 4 लोक येऊन पाया पडू लागले की गुरु होणं हे अत्यंत सोपं आहे असं वाटू लागतं. परंतु आपल्या आश्रिताचं प्रारब्ध आपल्याकडे घेण्याची जोपर्यंत तयारी होत नाही, जोपर्यंत त्याला राम सन्मुख करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण गुरु आहोत या भावनेचा देखील तिटकारा आला पाहिजे. बघा, आपल्याला आपण जीव आहोत, सामान्य. आपण या संतांच्या बोधाला परिपूर्णतेने नाही स्वीकारू शकत जीवनात. ही वस्तुस्थिती आहे. अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नको करू, संत तुकाराम म्हणतात. आमचं आहे बाबा असं अशुद्ध आचरण, पण तुझ्या चरणांजवळ आलेलो आहे. अशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला अखंड निवेदित करणं हा एकच मार्ग आहे की जीवनामधल्या या मलिनतेला, या अशुद्धतेला आपण शुद्ध करण्याचा एक प्रयत्न करू शकतो. बघा, अन्यथा जगामध्ये असे शूर्पणखेसारखे उपदेश देणारे तर अनंत जीव आहेत. आपण कोणाच्याकडे जाणार? जेव्हा आपल्याच हृदयामध्ये एवढे अनंत दोष आहेत, तेव्हा कोणाच्या दोषांची आपण चर्चा करणार? शूर्पणखा रावणाला म्हणतेय, राजनीती बिनु धन बिनु धर्मा, हरिहि समर्पे बिनु सत्कर्मा. रावणा, अरे तुला हे सगळं राज्य फुकट मिळाले रे. काय कष्ट घेतलेस बरं तू या राज्यासाठी? त्या कुबेराकडून हा त्रिकूट किल्ला चोरलास, त्याचं विमान चोरलंस, त्याची संपत्ती चोरलीस, अनेक वेळेला स्वर्गांवरती आक्रमण केलंस, मोठ्या मोठ्या धनाढ्य राजांना तू मांडलिक करून टाकलंस. कष्टाने काय बांधलेस बाबा तू? अरे राजनीती पण जो धर्माच्या आधाराने करतो त्यालाच ती खऱ्या अर्थाने शोभून दिसते. अन्यथा अनितीने प्राप्त झालेलं राज्य, अधर्माने मिळवलेला पैसा हा मनुष्याला कधीच उपयोगाला येत नाही, कधीच. अधर्माने मिळवलेला पैसा. आपल्याला असं वाटतं की आजच्या काळामध्ये तर एकमेव देवता आहे पैसा. जगामध्ये जणू काही एक स्पर्धा चालू आहे. श्री महाराज किंवा संतांना तुमची सांपत्तिक स्थिती चांगली असावी, तुम्ही श्रीमंत असावा, याविषयी कुठल्याही प्रकारचा तिटकारा नाही, किंवा तुम्ही अधिक धन मिळवू नये असं देखील त्यांचं सांगणं नाही. परंतु जे काही मिळवाल ते अत्यंत नीतीने मिळवा,
सतसत विवेक बुद्धीने मिळवा, हे मात्र निश्चित त्यांचं सांगणं असतं. आणि तिने मिळवलेल्या पैशातून आपण काय झालंय आजच्या जगामध्ये जरी नजर टाकली तरी आपल्याला दिसून येतंय. मध्यंतरी एक खूप मोठा नेता ज्याचा खून झाला, त्याच्या घरामध्ये एवढा प्रचंड पैसा होता की त्याचा मुलगा 500 रुपयाच्या नोटीमध्ये मादक पदार्थ भरून त्याची सिगारेट करून फुंकायचा म्हणे. या नोटा संपवायच्या कशा, हाच त्याच्यासमोर प्रश्न पडायचा. पुण्यामध्ये कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या घरावरती धाड पडली तर म्हणे त्याच्या बायकोने बाथरूमच्या खिडकीतून नोटांच्या बंडलांना खाली फेकायला सुरुवात केली. अचानक सोसायटीमध्ये नोटांचा पाऊस सुरू झाला. आणि तिने मिळवलेला पैसा कोणाला सुख देऊन गेलेला आहे. अहो, अगदी महाभारत जरी बघितलं तर जर कौरवांनी थोडीशी नीती ठेवली असती आणि जी थोडीशी गावं पांडवांनी मागितली होती ती जर दिली असती तर एवढं मोठं महाभारत घडलंच नसतं. परंतु सुईच्या अगरावर मावेल एवढी देखील आम्ही भूमी देणार नाही. आणि त्यातून काय झालं? का पांडवांचा हक्क नव्हता का? निश्चितच होता. सख्खे चुलते होते ते. 2 भावंडांमध्ये जी काही जमीन वाटली जाईल त्यामध्ये निश्चितच पांडवांचा हक्क होता. परंतु कौरवांनी अनितीने त्यांना थोडी देखील भूमी नाही दिली आणि तेच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं. हरी ही समर्पे बिनू सतकर्मा. खूप उत्तम कर्म करणारी आजच्या काळामध्ये अनेक मंडळी दिसतात. खरं तर या प्रत्येक उत्तम कर्माच्या आधाराने भगवंत त्यांच्यावरती अत्यंत प्रसन्न झाला पाहिजे, किंबहुना त्यांना दर्शन द्यावं एवढी उत्तुंग कार्य त्यांच्याकडून बऱ्याचदा केली जातात. परंतु गंमत अशी आहे की ही कर्म मी केली या भावनेचा अहंकार त्यांना असा काही अंतर्बाह्य व्यापून असतो की अनेक ठिकाणी होर्डिंग्स म्हणा, त्यांची भाषणं म्हणा, त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी केलेल्या कामांचं कौतुक म्हणा, या सर्व काही आपल्या कानावरती येऊन अखंड आदळत राहतं. त्यावेळेला लक्षात येतं की हरी ही समर्पे बिनू सत्कर्म. सत्कर्म आहे, ठीक आहे, परंतु हे भगवंताला अर्पण केलेलं कर्म नाही. ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं हे कर्म नाही. ईश्वरार्पण बुद्धी असती तर आपण काही केलं आहे याचा त्याला साधा आठव देखील राहिला नसता. शूर्पणखा म्हणते, हे रावणा, अविवेकाने संपादन केलेली विद्या. जर विवेक नसेल आणि अगदी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट जरी झाला, जसं आजच्या काळामध्ये तो सिनेमा नट ज्याने आत्महत्या केली, तो म्हणे खूप टॅलेंटेड इंजिनियर होता, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत त्याचं शिक्षण झालं होतं. परंतु ह्या शिक्षणाला जर विवेकाची किनार नसेल तर ते शिक्षण देखील उपयोगाला येऊ शकत नाही. त्यामुळं अविवेकाने संपादन केलेली विद्या, या सर्व गोष्टी आपल्याला जीवनामध्ये काहीच प्राप्त करून देऊ शकत नाहीत. आणि त्यामुळं कदाचित राज्य मिळेल न मिळेल नीती सोडायची नाही. पैसा मिळेल न मिळेल, परंतु आपल्या जीवनात अधर्माला प्रवेश द्यायचा नाही. सत्कर्म आपण करूत न करूत, परंतु झालेल्या प्रत्येक कर्माला भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा भाव आपण कधीच सोडायचा नाही. आणि जीवनामध्ये जे काही शिक्षण मिळेल न मिळेल, परंतु संतांच्या संगतीतून, या सत्संगतीतून प्राप्त झालेल्या विवेकाच्या आधारानेच कुमार्गावरती पाऊल ठेवण्यापासून स्वतःला वाचवणं हेच सर्वोत्तम शिक्षण आहे. शूर्पणखा म्हणतीये की आपल्याला जर वाईट संगत असेल तर त्या वाईट संगतीमुळे संन्यासी देखील वाया जातो. जर वाईट सल्लागार असेल तर त्या वाईट सल्लागाराच्या मुळे राजा लयाला जातो. अभिमान असेल आणि प्रचंड ज्ञानाचं अध्ययन केलं असेल, परंतु या अभिमानामुळं एवढं अर्जन केलेलं ज्ञान देखील वाया जातं.
मनुष्याची लाज हा खरं तर त्याचा सर्वात मोठं वैभव आहे. परंतु या मदिरा पानामुळं आपण बघतो की अनेक सुशिक्षित लोक देखील अनेकदा रस्त्याच्या किनारी काय पडतात. या मदिरा पानामुळं किती प्रकारचे प्रमाद त्यांच्याकडून घडतात आणि त्यांच्या लज्जेची लक्तर कशी वेशीवरती टांगली जातात. त्यामुळे शूर्पणखा म्हणते की मदिरा पानाने लज्जा. आणि जर तुमच्यामध्ये नम्रता नसेल तर नम्रतेविना केलेलं प्रेम देखील उपयोगाला येत नाही. पूज्य बाबा एक गोष्ट सांगायचे ना, की कुठल्या तरी एका पोलीस इन्स्पेक्टरला एका ज्योतिषाने सांगितलं की तुमची सध्या ग्रहदशा खराब आहे. पोलिसांनी विचारलं मग मी यावरती काय उपाय करू. ते म्हणाले एक काम करा, दररोज सकाळी कचेरीमध्ये जाताना आपल्या आई वडिलांना नमस्कार करून जात जा. तो इन्स्पेक्टर घरी आला, आई वडिलांना बोलवून घेतलं. जसं एखाद्या आरोपीला बोलवावं त्याप्रमाणे हा खुर्चीवरती बसलेला, आई वडील दोघं उभे. उद्या सकाळी 9:30 वाजता मला तुम्ही दोघं इथं हजर पाहिजे, 1 मिनिटाचा देखील वेळ होता कामा नये. अरे बाबा पण काय पाहिजे, मला ते बाकी विचारू नका, मला तुम्हाला दोघांना नमस्कार करून ऑफिसला जायचंय. तेव्हा इथं दोघांनीही 9:30 वाजता वेळेत हजर राहिलं पाहिजे. मला सांगा, अशा नम्रतेच्या अभावाने आई वडिलांशी केलेली प्रीती ही कधी त्यांच्या आशीर्वादामध्ये बदलू शकेल का? संतांकडे देखील मनुष्य जातो ते बऱ्याचदा अशाच पद्धतीने, मी एवढा धनाढ्य, मी एवढा ज्ञानी, या अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी तो प्रभावित करून संवाद करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळेच संतांच्या बरोबर त्याचं प्रेम निर्माण होऊ शकत नाही. संत एखाद्या अनाड्यावरती, एखाद्या मुक्यावरती, एखाद्या वेडा अप्पावरती देखील आपला जीव वाळून टाकतात, आपलं प्रेम त्यांच्यावरती निछावर करतात. परंतु एखाद्या उच्च शिक्षित श्रीमंत मनुष्यावरती संतांनी खूप प्रेम केलं आहे असे किस्से देखील अगदी विरळा आहेत, अपवादात्मक आहेत. त्यामुळे शूर्पणखा म्हणते की अभिमानयुक्त ज्ञान, मदिरा पानाने लज्जा, नम्रता विना प्रीती, अहंकारामुळे गुणवान माणूस हा ताबडतोब नष्ट होऊन जातो. अहंकार असेल, खूप गुण आहेत, उत्तम गातो, उत्तम चित्रकार आहे, उत्तम निरूपणकार आहे, उत्तम साधक आहे, परंतु अहंकार एवढा प्रचंड आहे की त्याच्याशी बोलणं म्हणजे महाकठीण. मग अशा व्यक्तीच्या बद्दल मनामध्ये आदर येत नाही. या अहंकारामुळं, जो अहंकार कदाचित विद्वत्ता, वारसा, परंपरा, साधना, रूप, पैसा, प्रतिष्ठा कुठल्याही आधारावरती आपल्या जीवनामध्ये असेल तर तो अहंकार आमच्या इतर सर्व गुणांना नासवून टाकतो. बघा, जसं एखाद्या सुंदर खिरीमध्ये चिमूटभर मीठ घातल्यानंतर ती खीर जशी कोणाच्या उपयोगाला येत नाही, त्याप्रमाणे अनंत गुणांची खाण असलेला जीव, परंतु अहंकारामुळे मात्र हे त्याचे सर्व गुण नष्ट होऊन जातात. आणि शूर्पणखा इथं म्हणते की नास ही बेगी नीती असं सुनी. जणू काही ती रावणाला म्हणतीये की असं मी ऐकलंय, असं मी जाणते म्हणाली असती तर कदाचित कधीच दंभ करून रामासमोर गेली नसती. मी असं ऐकलंय, आम्ही पण खूप काही ऐकलंय हो संतांच्याकडून, परंतु जाणलंय किती, हाच खरा प्रश्न आहे. शूर्पणखा म्हणते की रिपुरुज पावक पाप प्रभू अहिगनिय न छोट करी. अरे रावणा, शत्रू, रोग, अग्नी, पाप, स्वामी आणि सर्प 6 गोष्टी सांगितल्या आहेत. या 6 गोष्टी जरी खूप छोट्या असल्या तरी त्यांच्यावरती तात्काळ उपाययोजना करावी लागते बाबा. त्या छोट्या आहेत, त्या मला त्रास देणार नाहीत असा मनामध्ये विचार केला तर या छोट्याशा ठिणगी कधी मोठ्या होतील हे तुलाच कळणार नाही. शत्रू असेल, अगदी छोट्या संख्येने असेल, आपल्याला वाटेल की अरे
हा काय करू शकणार? अमेरिकेमध्ये देखील जेव्हा ही विमानं उडवली गेली आणि त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरला जाऊन ती धडकवण्यात आली, तेव्हा शत्रू किती संख्येने असतील एअरपोर्टवर? काहीच लोक असतील मोजकी. परंतु त्यांनी मोठ्या शिताफीने ती शस्त्र विमानाच्या आतमध्ये नेली आणि एवढ्या छोट्या शत्रूवरती गाफील राहिल्यामुळं केवढा मोठा फटका या अमेरिकेला या विश्वामध्ये सहन करावा लागला बरं. त्यामुळे शत्रू लहान असला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. एखादा रोग आहे, जर तो सुरुवातीलाच पकडला गेला तर त्याची लक्षणं वाढण्याच्या आधी आपल्याला त्यावरती उपचार करता येतो. आपण म्हणतो ना, 3rd स्टेज कॅन्सर आहे. 3rd स्टेज म्हणजे आपण त्याला आधी पकडू शकलो नाही. त्यामुळे कुठल्याही रोगाला देखील प्राथमिक अवस्थेमध्ये निदान करून उपचार केले तर तो बरा होण्याची शक्यता दाट आहे. एखादी ठिणगी, आपण बघतोच मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये शॉर्ट सर्किटनी आग लागते. त्या शॉर्ट सर्किटनी सगळ्यात पहिल्यांदा पडणारी ठिणगी केवढीशी असते. त्यामुळे कुठं लूज वायर असतील, कुठं अर्थिंग लिकेज असेल तर आम्ही आमच्या कंपनीमध्ये लगेच म्हणतो नाही, पहिले ते नीट करा. कारण की ती छोटीशी ठिणगी देखील नंतर केवढा मोठा प्रमाद घडवून आणेल याची आपण कुठलीच खात्री सांगू शकत नाही. पापाचं देखील असंच आहे. अहो, मी पूर्ण पुण्यवान आहे परंतु थोडासा पापी आहे. हे थोडंसं पापी पण या एवढ्या मोठ्या पुण्याच्या डोंगराआड लपवून चालणार नाही. कारण चित्तशुद्धीमध्ये तीच गोष्ट आपल्या पुढच्या जन्माचं कारण ठरते. आपला स्वामी कदाचित छोट्याशा गावामध्ये राहत असेल, कदाचित अशिक्षित असेल, परंतु म्हणून त्याला आपण कधी छोटं समजू नये. आणि सर्प देखील, अरे हा तर फार छोटा साप आहे असं म्हणून त्याच्याशी जर आपण क्रीडा करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो सर्प आपल्यासाठी अत्यंत घातक ठरू शकेल. आणि त्यामुळे शूर्पणखा म्हणते की तो राम सुकुमार आहे, लहान बालक आहे, त्याने हे केलेलं कार्य छोटं समजून तू त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. अशा प्रकारे शूर्पणखा आक्रोश करतीये. गडाबडा जणू काही या रावणाच्या दरबारामध्ये ती लोळू लागलेली आहे. सभेमध्ये व्याकुळ होऊन पडलेली शूर्पणखा रडत रडत शेवटी रावणाला म्हणते, अरे रावणा, काय तुझी सत्ता रे? तू जिवंत असताना तुझ्या बहिणीचीही अशी दशा व्हावी, यापेक्षा अजूनही काय ते दुर्दैव माझं. असं म्हणून शूर्पणखा रावणाच्या समोर या दंभाच्या आधाराने नीतीची वचनं तर बोलतीये, परंतु त्यामागे उद्देश आहे या राक्षसीय प्रवृत्तीला उत्तेजित करण्याचा. त्यामध्ये आता शूर्पणखेला कसं यश प्राप्त होणार आहे, सज्जन त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.